राजधानी राजधानी ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी विशाल गोसावी पुन्हा एकदा प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज मध्ये मी आपले स्वागत करतो। आताची सर्वात मोठी बातमी आली आहे। मनोज जरांगे साहेब पाटलांनी आपलं आंदोलन मागे घेतलं आहे। त्याच्यावरती काही अटी घालण्यात आलेल्या आहेत। मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी हा संपूर्ण लढा उभा होता। त्याच पद्धतीने आपण आता इथे बघू शकता, उपोषण मागे घेतल्यानंतर सुद्धा आरक्षणाचा लढा आहे अजून देखील दाभाडी नगरीमध्ये सुरू आहे। मनोज जरांगे पाटील साहेबांनी जी घोषणा केली, मी उपोषण मागे घेत आहे, परंतु गावागावातले साखळी उपोषण हे चालूच राहतील, 2 महिन्यापर्यंत चालू राहतील, असा काहीसा शब्द या दरम्यान मनोज जरांगे पाटील साहेबांनी दिला होता। त्याच शब्दाला जागत अजून देखील या ठिकाणी दाभाडी येथील साखळी उपोषण सुरू आहे। रात्रीचे आता 9 वाजत आहेत, पण 9 वाजत असताना तरी हे साखळी उपोषण सुरू आहे। आपण या ठिकाणी आंदोलकांशी चर्चा करणार आहोत, नेमकी काय आहेत त्यांच्या भावना जाणून घेणार आहोत। दादा, प्रबंधभूमीमध्ये स्वागत। खऱ्या अर्थाने या ठिकाणी मनोज जरांगे पाटील साहेबांनी उपोषण मागे घेतलेलं आहे। सरकारने आरक्षण देण्याचा शब्द दिलेला आहे, काय वाटतं तुम्हाला? नक्कीच गेल्या 2 महिन्यापासून माननीय मनोज जरांगे पाटील यांनी जो लढा उभा केला होता, त्याला कुठेतरी शासनाने चांगला प्रतिसाद आज रोजी दिलेला आहे। त्यांच्या शासनाच्या वतीने काही प्रतिनिधी आज त्या ठिकाणी भेटले आणि त्यांनी शासकीय काही शब्द त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्यासाठी 2 महिन्याचा कालावधी त्यांनी घेतलेला आहे, ज्यामध्ये काही तात्विक गोष्टी असतील त्या पाठपुरावा करण्यासाठी हा शब्द त्यांनी दिला आणि त्या शब्दाचं मान ठेवत या ठिकाणी माननीय मनोज जरांगे पाटील यांनी आज रोजी उपोषण सोडलंय। नक्कीच आम्हाला आनंद आहे की ज्या माणसाने या ठिकाणी हा लढा उभा केला होता तो या ठिकाणी जिवंत राहिला पाहिजे, तो या ठिकाणी लढला पाहिजे, यासाठीचा आजचा लढा त्यांनी या ठिकाणी जिंकलेला आहे असं म्हणायला काही वावगं ठरणार नाही। आणि त्यासोबत ज्या मागणीसाठी त्यांनी या ठिकाणी मराठा आरक्षणाचा लढा चालू ठेवला होता, ते आरक्षण आणि त्याचसोबत ज्या आरक्षणासाठी ज्या लोकांनी आहुती दिलेली आहे त्यांच्यासाठीचं हे बलिदान वावगं ठरणार नाही। त्यासोबत ज्यांच्यावर केसेस दाखल झालेल्या आहेत त्या देखील शासन या ठिकाणी शब्द देताना मागे घेईल आणि त्या केसेस मागे घेण्यात येतील ही आपण आशा बाळगूया। त्यासोबत या ठिकाणी गेल्या 2 महिन्यापासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ज्या ज्या व्यक्तींनी आंदोलनात सहभाग घेतलाय त्यांना देखील शासनाचा भावना, त्या लोकांच्या भावना शासन लक्षात घेईल आणि पुढील काळात जे दिलेले शब्द हे मार्गी लागतील आणि आरक्षण हा नक्कीच त्या ठिकाणी दिलं जाईल असं आम्ही अपेक्षा व्यक्त करतो। नक्कीच या ठिकाणी आपण बघितलं, जर मनोज जरांगे पाटील साहेबांनी उपोषण मागे घेतलेलं आहे, परंतु आता रात्रीचे 9 वाजत आहेत तरी आपण या ठिकाणी साखळी उपोषणाला बसलेलेच आहात, नेमकी काय यामागील काय कारण? ज्या आंदोलनाची भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी दिलेली आहे त्यांनीच या ठिकाणी आदेश दिलेले आहेत की साखळी उपोषण सुरू राहील। दाभाडी नगरी आणि मालेगाव तालुक्याच्या वतीने मालेगावच्या कानाकोपऱ्यात ठिकठिकाणी गावांना प्रत्येक ठिकाणी साखळी उपोषण चालू आहेत। आमचं देखील गेल्या 4 दिवसापासून दिवस रात्र असं 24 तासाचं साखळी उपोषण या ठिकाणी चालू होतं। आजचा 4था दिवस होता आणि त्या अनुषंगाने आम्ही देखील या ठिकाणी साखळी उपोषण चालू ठेवणार आहोत। नक्कीच आता सरकारला 2 महिन्याचा अवधी देण्यात आलेला आहे, म्हणजे 2 जानेवारीपर्यंत सरकारला अवधी देण्यात आलेला आहे। 2 जानेवारीपर्यंत हे उपोषण सुरू राहणार आहे का? नक्कीच प्रयत्न राहील की 2 जानेवारीपर्यंत हा साखळी उपोषणाचा आमचा मार्ग हा चालू राहील। नक्कीच यामध्ये काही बदल होईल का? शांततेच्या मार्गानेच हे आंदोलन सुरू राहील? नक्कीच वरून जसे जसे आदेश येतील, आधीचा लढा देखील शांततेचा होता, संयमाचा होता आणि यापुढचाही लढा शांततेचा आणि संयमाचा राहील। नक्कीच आपण बघू शकतात की शांततेच्या आणि संयमाच्या मार्गाने हा संपूर्ण लढा सुरू आहे आणि जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हा लढा सुरू राहणार आहे। 2 महिने आता सरकारला या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। मनोज जरांगे पाटील साहेबांनी या ठिकाणी उपोषण मागे घेतलं, आमरण उपोषण मागे घेतलं, परंतु साखळी उपोषण हे 2 महिन्यापर्यंत चालू राहणार आहे। त्यानंतर मराठा समाजाला आरक्षण मिळतं का नाही हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपण अजून देखील या ठिकाणी उपोषणाला बसलेला आहात। मनोज जरांगे पाटील साहेबांनी उपोषण मागे घेतलेलं आहे, काय सांगू शकता? जरांगे पाटील यांनी जरी उपोषण मागे घेतलं पण त्यांचा जो आदेश येईल आम्ही साखळी उपोषण हे जवळजवळ 60 दिवस आम्ही चालू ठेवणार। जोपर्यंत त्यांनी सांगत नाही तोपर्यंत आम्ही साखळी उपोषण चालू ठेवणार आहे।
जोपर्यंत मनोज जरांगे पाटील साहेबांचा आदेश येत नाही तोपर्यंत हे उपोषण असं चालू राहणार आहे. काय वाटतं, मराठा समाजाला आता कुठेतरी न्याय मिळतोय असं वाटतं का? 2 महिन्याचा अल्टिमेटम आता सरकारला देण्यात आलेला आहे. सरकारने जी मुदत आपल्याला दिलेली आहे घेऊन घेतली आहे आणि त्याच्यामुळे मराठा आरक्षणाचा जो प्रश्न आहे सरकारनेच गांभीर्याने आता सोडवण्याची वेळ आलेली आहे. मुदत मागे बी घेतली ती 30 दिवसाची मुदत घेऊन जरांगे पाटलाने 10 दिवसाचा बोनस दिला होता. मात्र परत शासनाने आपला जी भूमिका होती ती बदलत मनोज पाटील यांना पुन्हाच आंदोलन करण्यास भाग पडलं. आता हे असा प्रकार घडू नये अशी याची दक्षता आता शासनाने घ्यावी. जो शब्द दिला आहे त्याला प्रमाण मानावं आणि मराठा समाजाच्या ज्या तीव्र भावना आहे याचा परत उद्रेक होणार नाही. जे शांतता पद्धतीने जे आतापर्यंत जे आंदोलन चाललं होतं ते चालू ठेवा. माननीय मनोज पाटील यांच्याशी जी चर्चा झाली त्या चर्चेप्रमाणे शासनाने वागावं, न्याय द्यावा समाजाला आणि त्याचबद्दल त्यांनी जे सांगितलंय की साखळी उपोषणा 2 महिने चालू राहील. आमच्या दाभाडी गावाच्या वतीने आमची 2 महिने जोपर्यंत आरक्षणाचा काही मुद्दा सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत आमचं आरक्षण या आंदोलन चालूच राहील असे या ठिकाणची आमच्या भावना आहे. नक्की जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हे साखळी उपोषण सुरूच राहणार आहे असं मराठा बांधवांचं म्हणणं आहे. दादा, काय सांगाल? सरकार या ठिकाणी मनोज जरांगे पाटील साहेबांच्या दारामध्ये आलं, विनंती केली, विनवण्या केल्या. काय वाटतं, मिळेल आता आरक्षण? सरकारने जी काल बैठक घेतली त्या बैठकीत जो निर्णय झाला असेल तो निर्णय जरांगे पाटलांच्या समोर मांडला गेला आणि मनोज जरांगे पाटलांनी तो पूर्ण निर्णय ऐकून आज त्यांनी ते उपोषण मागे घेतलेले. पण ते माग घेण्याचा हेतू म्हणजे पूर्ण मागं नाही घेतलं. जोपर्यंत आम्हाला पूर्ण आरक्षण, पूर्ण कागदपत्रे मिळत नाही, जोपर्यंत GR मिळत नाही तोपर्यंत आमचं साखळी उपोषण हे राहणारच आहे. 1 महिना लागेल किंवा 2 महिना लागू, आम्ही साखळी उपोषण सोडणार नाही. नक्कीच 1 महिना लागला किंवा 2ही महिने लागले तरी आम्ही साखळी उपोषण बंद करणार नाही. मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहणार आहे. या ठिकाणी अजून आपल्यासोबत मराठा बांधव आहेत. काय वाटतं दादा, या ठिकाणी मनोज जरांगे पाटील साहेबांनी आता या ठिकाणी उपोषण सोडलेलं आहे, अजून देखील तुम्ही इथे साखळी उपोषणावर बसलेला आहात. अजूनही मनोज जरांगे साहेबांनी जो आदेश केलेला आहे त्यांनी फक्त उपोषण सोडलेलं आहे आणि साखळी उपोषण रेग्युलरी कंटिन्यू करण्यासाठी सांगितलेलं आहे. आणि शासनाला जे 60 दिवसांचा वेळ दिलेला आहे, 60 दिवसानंतर जर अजून पुन्हा मागच्या वेळेस जसा वेळ दिला होता त्याच्यानंतर काहीही शासनाचा कोणताही दिलेला शब्द पूर्ण झाला नाही, या 60 दिवसानंतरही पूर्ण झाला नाही, तर यानंतरची भूमिका ही कठोर असेल. पुढच्या वेळेस आमची सर्वांची इच्छा आहे की पुढच्या वेळेस हे शांततेच्या मार्गाने आंदोलन न करता रस्त्यावर उतरून मुंबई पर्यंत चक्काजाम आंदोलन करण्याची आमची सर्वांची तयारी आहे. नक्कीच आपण बघू शकता, जर 60 दिवसानंतर देखील मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर या ठिकाणी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू हा इशारा मनोज जरांगे पाटील साहेबांनी देखील दिलेला आहे. या ठिकाणचे आंदोलक आहेत ते देखील या ठिकाणी देत आहेत. आपण मराठी बांधवांची चर्चा करणार आहोत. काय वाटतं दादा, मराठा समाजाला आरक्षण आता उंबरठ्यावरती आलेलं आहे का मराठा समाजाच्या? काय वाटतं? तसं म्हणायला गेलं तर लबाड लांडगर ढोंग करतंय. आजपर्यंत या राजकारण्यांनी मराठा समाजाला फसवलेलंच आहे. पण आता थोडं आशा वाटू लागली आहे की त्याच्यात नातेसंबंध दाखवून जर आपले आत्या, आपला मामा जर कुणबी असेल तर आपल्याला त्याच्या आधारावर कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे. यामुळे वाटतंय, आशा वाटायला लागली की मराठा समाजाला आरक्षण मिळेल. नक्कीच मराठा समाजाला आरक्षण मिळेल असं वाटत आहे. आणि आता हे उपोषण या ठिकाणी सांगल्याप्रमाणे 2 महिनेपर्यंत हे उपोषण चालणार आहे. 2 जानेवारीपर्यंत हे उपोषण चालणार आहे. एवढा प्रतिसाद मिळेल का गावात? 100% मनोज जरांगे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आमरण उपोषण त्यांनी थांबवलं आहे. साखळी उपोषण चालू ठेवणार आहे. त्यांच्या आदेशाचे पालन करून, दाभाडी गावातून त्यांच्या आदेशाचं पालन करून 2 महिने म्हणजे तब्बल 60 दिवस हे उपोषण चालू राहील. 2 महिने म्हणजे तब्बल 60 दिवस हे उपोषण निरंतर चालणार आहे. दादा,
मनोज जरांगे पाटील साहेबांनी असं या ठिकाणी बोलताना सांगितलं की जर 60 दिवसानंतर देखील आरक्षण मिळालं नाही तर आम्ही मुंबईचं नाक दाबू, म्हणजे तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू. काय वाटतं तुम्हाला? नक्कीच ज्या वेळेला शासनाने 3 वेळा आपण त्यांना वेळ दिलेला, अवधी दिलेला आहे आणि त्यानुसार त्यांचा कालावधी आणि आरक्षणाचा अभ्यास तो पण त्या ठिकाणी झालेला असेल आणि शब्द पूर्ण करत असतील तर त्यांचं स्वागत आम्ही करू आणि शब्द जर अपूर्ण ठेवून आम्हाला त्या ठिकाणी शब्द मोडत असतील तर मुंबईमध्ये त्या मागील काळात क्रांती मोर्चा त्यांनी बघितला आहे. आता त्या क्रांती मोर्चाचं धडक मोर्चा कसा होईल ते पण त्यांना सांगू. ह्या संपूर्ण 60 दिवसाच्या आंदोलनाला दाभाडीतून कसा प्रतिसाद मिळणार? नक्कीच चांगला प्रतिसाद असेल. माता भगिनी असतील, युवक युवती असतील, त्यासोबत ज्येष्ठ नागरिक असतील, प्रत्येक घरातनं या ठिकाणी चांगला सहभाग नोंदवला गेला आहे. नक्कीच आपण बघू शकतात अजून देखील हे उपोषण सुरू आहे आणि निरंतर 60 दिवस 2 जानेवारीपर्यंत हे उपोषण असेच चालू राहणार आहे. आपल्यासोबत आता निळखंड निकम आहेत, त्यांनी ह्या संपूर्ण जे आंदोलन आहे याची आर्थिक रसद पुरवण्याची जबाबदारी घेतली होती. हे आता आज 4था दिवस होता, इथून पुढचे अजून 2 महिने देखील ते आर्थिक रसद पुरवणार आहेत का, त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. दादा काय सांगाल? 2 महिने नाही, मराठ्यांचा जीवन मरणाचा प्रश्न आहे. 2 वर्ष जरी साखळी उपोषण चालवायचं असेल तरी मी सक्षमपणे ते सगळं इथे नियोजन करायला तयार आहे. नक्कीच मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्यासाठी आता 2 महिन्याचा सरकारने अवधी मागितलेला आहे. काय वाटतं तुम्हाला? 2 महिने अवधी मागितला आहे म्हणजे काही त्यांची कायदेशीर जरांगे पाटलांची बोलणी झाली असेल, काही त्या टीम मध्ये न्यायमूर्ती मंडळी पण होती आणि या सगळ्या लोकांनी जे जरांगे पाटलांना समजून सांगितलं त्या अनुषंगाने त्यांची चर्चा होऊन त्यांनी जो 60 दिवसाचा वेळ घेतलाय, आम्हाला वाटतं की ते 60 दिवसाच्या वेळेमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री, सन्माननीय उपमुख्यमंत्री आणि सगळं मंत्रिमंडळ मराठा समाजाला न्याय देईल. गेल्या 40-50 वर्षात कोणी देऊ शकलं नाही तो न्याय ही टीम देईल असा एक अंदाज करून जरांगे पाटलांनी आणि सगळ्या सकल मराठा समाजाने त्यांना 2 महिन्याचा वेळ दिला असेल. हे दाभाडीचं उपोषण आहे, 2 महिने आता चालणार आहे. काय वाटतं कसा प्रतिसाद मिळाला? 100% चांगला प्रतिसाद राहील. आमची जी टीम आहे ती सगळी जोरात काम करतायत आणि आम्ही 2 महिने उपोषण, म्हणजे मी पहिलेच बोललो की आमची टीम 2 वर्ष सुद्धा उपोषण चालू शकते. म्हणजे आम्ही 100% 2 महिन्यात प्रतिसाद चांगलाच राहील, काही शंका नाही. दाभाडीतून ह्या संपूर्ण साखळी उपोषणाला प्रचंड असा प्रतिसाद मिळणार आहे. आज जरी मनोज जरांगे पाटील साहेबांनी आमरण उपोषण सोडलं असेल परंतु 2 तारखेपर्यंत 2 जानेवारीपर्यंत सरकारला दिलेल्या अल्टिमेटम पर्यंत हे साखळी उपोषण निरंतर चालणार आहे. त्यानंतर जर मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर मराठा समाजाच्या भावना देखील तीव्र राहतील असा देखील इशारा या मराठा बांधवांनी दिलेला आहे. त्याच पद्धतीने आता या मराठा बांधवांना आशा प्रलंबित झाल्या असल्या तरी आता 2 महिन्यानंतर म्हणजे 2 जानेवारी नंतर खऱ्या अर्थाने काय परिस्थिती निर्माण होईल हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. परंतु विशेष बाब म्हणजे नाशिक जिल्ह्यातील दाभाडी एक क्रांतिकारक गाव आहे आणि क्रांतिकारक गावाचा निर्णय हे 2 महिने उपोषण निरंतर चालणार आहे. प्रबंधोई महाराष्ट्र न्यूज साठी मुख्य संपादक विशाल गोसावी, दाभाडी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी